त्यानंतर एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग समोर येते। वाल्मिक कराड आणि पोलीस यांच्यामधील एक कथित संवाद आता व्हायरल झालाय। आरोपीला मदत करण्यावरून संवाद झाल्याचा दावा करण्यात येतोय। पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप मात्र फेटाळले आहेत। लोकशाही मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही। या प्रकरणात खरं तर ऑडिओ क्लिपची चौकशी देखील होणार आहे, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माहिती दिली आहे। दरम्यान व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ऐकूयात। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ना, काय म्हणताय? काय रे, त्या सनीला लखा गुतू आता संशयित पण झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा, संदीप तुमचा भाऊ आहे शिफारस मी. करत होते. हा अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे। ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही, पण त्याला सतत बघ, तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, ते तुम्हाला काही बोललो होतं। त्या आमदाराचं नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो। दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही। ओके ओके। ओम नमः. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता वाल्मिक कराड आणि पोलीस यांच्यामधील कथित संवाद व्हायरल झालाय। आरोपीला मदत खरं तर करण्यावरून संवाद झाल्याचा दावा करण्यात येतोय। पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप मात्र आता फेटाळलेले आहेत। सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे। त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे। त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे। फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे। याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये, यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे। त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल, परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज नाही। आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।